स्टार प्रवाह वाहिनीच्या घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे। आता तिच्या जागी दुसरी अभिनेत्री मालिकेत आली आहे। सोबतच मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री झाली आहे। कलर्स मराठीचा नायक आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत झळकणार आहे। या मालिकेत तो कोणती भूमिका साकारणार आहे, तसेच या मालिकेतून कोणत्या अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे, चला तर मग जाणून घेऊयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका असतात। त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातात। एखादं पात्र प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि तीच त्या कलाकाराची ओळख बनते। मालिकेतील काही कलाकार अचानक मालिकेतून रिप्लेस झाले तरीही प्रेक्षकांना ते खटकतं। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून अशीच एक कलाकार अचानक बदलली गेली, ज्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते। अभिनेत्रीने मालिका सोडल्यामुळे अचानक दुसरी अभिनेत्री त्या जागी दाखवण्यात आली। आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्याची देखील एंट्री झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका गेली 2 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमित पुसावळे यांच्या मुख्य भूमिका आहेत। मात्र गेल्या काही दिवसात मालिकेत काही बदल दाखवण्यात आले आहेत। या मालिकेत ऋषिकेश रणदिवेची एक बहीण दाखवण्यात आली होती, ती म्हणजे शर्वरी। यापूर्वी शर्वरीची भूमिका अभिनेत्री भक्ती देसाई ही साकारत होती। मात्र काही दिवसांपूर्वीच भक्तीने मालिकेचा निरोप घेतला। त्यानंतर मालिकेत एंट्री झाली ती म्हणजे झी मराठी वाहिनीची लोकप्रिय अभिनेत्री तसेच झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेमध्ये तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनी साहेबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत शर्वरीचं पात्र साकारत आहे। धनश्रीच्या पाठोपाठ आता मालिकेत आणखी एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे। मालिकेत नवीन ट्विस्ट येतोय। कलर्स मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका जीव माझा गुंतला या मालिकेतील मुख्य अभिनेता सौरभ चौगुले याची आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री होणार आहे। जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये सौरभने मल्हार खानविलकर ही मुख्य भूमिका साकारली होती। सौरभ चौगुले याला या मालिकेतून खूप ओळख मिळाली होती। मल्हारची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला। आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सौरभ चौगुले विक्रांतच्या भूमिकेत दिसणार आहे। ही भूमिका सुरुवातीला अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता। मालिकेत विक्रांत आणि शर्वरी पती पत्नी आहेत। मालिकेतील दोन्ही पात्र साकारणारे कलाकार आहेत, त्यामुळे आता हे दोघे नवीन काय घोळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। हे दोघेही मालिकेत विलनची भूमिका साकारत आहेत। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रक्षेपित केली जात आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाऊण तास प्रदर्शित होत आहे। मात्र पाठराखीण ही नवी मालिका 1 जून पासून रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली तसेच इतर स्टार प्रवाह वाहिनीच्या पाऊण तास प्रदर्शित होणाऱ्या मालिकांच्या वेळांमध्ये बदल होऊन या मालिका केवळ अर्धा तासच प्रदर्शित होणार आहेत। तसेच सूत्रांच्या माहितीनुसार घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मात्र आता 2 कलाकारांच्या एंट्रीनंतर लगेचच मालिका बंद होईल का असा देखील प्रश्न समोर आला आहे। दरम्यान आता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका खरंच बंद होणार का, की ही मालिका अजून 2-3 महिने चालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही पाहता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? तसेच खलनायिका ऐश्वर्या आता सुधारली आहे, त्यामुळे तुम्हाला ही मालिका पाहायला अजूनही आवडत आहे का? तसेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद व्हायला हवी का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।